एकीकडे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी एकमेकांना साथ आणि प्रतिसाद दिलाय। त्यामुळे हे दोन्ही नेते एकत्र येणार का अशी चर्चा रंगली आहे। पण तसं झालं तर महाविकास आघाडीचं काय होणार आणि राज ठाकरेंच्या भाजपसह शिंदेंसोबत असलेल्या दोस्तीचं काय होणार असे प्रश्न महाराष्ट्राला पडलेले आहेत। पाहूयात। राज उद्धव एकत्र आले तर काय होणार? भाजप शिंदे राज दोस्तीवर काय परिणाम? महाविकास आघाडीतील गणित बदलणार का? 9 मार्च 2006 ही 30 तारीख आहे, ज्या दिवशी राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली। त्याआधी राज ठाकरेंनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला। त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमधला वाद उभ्या महाराष्ट्रानं उघड्या डोळ्यांनी पाहिला। जिथं संधी मिळेल तिथे हे दोनही भाऊ एकमेकांवर आगपाखड करत होते। त्यानंतर मधल्या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय। उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या मानवाखाली गेले। एकीकडे ज्या शिवसेनेत उद्धव आणि राज ठाकरे लहानाचे मोठे झाले, त्या शिवसेनेची 2 शक्ल झाली। एकनाथ शिंदे यांनी इतिहासातलं सर्वात मोठं बंड केलं आणि महाराष्ट्रात राजकीय वादळ आलं। त्या वादळात उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री पदाची खुर्चीही गेली। यानंतर मात्र राज ठाकरे यांची भाजप सोबतच शिंदेच्या शिवसेनेसोबतही जवळीक वाढत गेली। मात्र आता राज ठाकरेंनी एकत्र येण्याबद्दल दिलेली साथ आणि त्याला उद्धव ठाकरेंनी दिलेला प्रतिसाद पाहता पुढे राजकीय गणितांची मोठी बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। त्यातील काही गोष्टींवर नजर टाकूया। उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत राहणार का? उद्धव ठाकरे राज यांना महाविकास आघाडीत नेणार का? महाविकास आघाडीचे नेते राज यांना स्वीकारणार का? राज ठाकरे यांची भाजप शिंदे सेनेशी दोस्ती राहणार का? राज आणि उद्धव एकत्र आले तर युतीचं नाव काय असणार? राज ठाकरे उद्धव ठाकरे महापालिका एकत्र लढणार का? राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र प्रचार करणार का? राज उद्धव एकत्र आल्यास आदित्य आणि अमित ठाकरेंचं स्थान काय? मनसेचे नांदगावकर, संदीप देशपांडेंसह इतर नेत्यांवर जबाबदारी कोणती? असे अनेक प्रश्न सध्या महाराष्ट्राच्या मनात आहेत। असं असताना महाविकास आघाडीतील महत्त्वाचे नेते काय म्हणाले आहेत, पाहूया। दोघं भाऊ एकत्र येत आहेत। मला असं वाटतं आज बाळासाहेब हा दिवस बघण्यासाठी असते तर आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद झाला असता। महाराष्ट्राच्या हितासाठी आणि कुटुंबासाठी दोघं एकत्र येत असतील, मला असं वाटतं हा महाराष्ट्रातल्या इतिहासातला राजकीय आणि कौटुंबिक दिवसातला एक सोनेरी दिवस हा आमच्या सगळ्यांसाठीच आहे। महाराष्ट्रात सध्या भाजप शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सत्ता आहे। हे तीनही पक्ष आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत, तर दुसरीकडे ठाकरेंची शिवसेना ही मैदानात उतरली आहे। मनसे मात्र भाजप आणि शिंदेसोबत जाणार का अशा चर्चा रंगलेल्या असतानाच आता राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या एकीच्या चर्चांना बळ मिळालंय। त्यामुळे येत्या काही दिवसातच नव्या राजकीय धक्क्यांची शक्यता नाकारता येत नाहीये। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।